नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। देहदान जागृतीबाबत निलेश मांडलेवाला यांना पद्मश्री पुरस्कार। सोलापुरातूनही कौतुक। देहदान, नेत्रदान, अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। सुरत येथील डोनेट लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश विनोदचंद्र मांडलेवाला यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। निलेश भाई गेले 20 वर्ष अवयवदान क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करतात। समाजसेवकासाठी अवयवदान, देहदान, नेत्रदान हे नवीन असल्याने पार्श्वभूमी नसताना सुद्धा आपला ठसा उमटवणे हे सोपं नव्हतं। ब्रँडेड पेशंटच्या नातेवाईकांना समुपदेशन करणे, प्रसंगी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलीस व प्रशासनास मदत करणे अशा सर्व आघाड्यांवर काम करणारे निलेश भाई यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रीय पातळीवर घेऊन पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले। याचा देशभरातून कौतुक होत आहे। निलेश भाई हे सोलापुरातील देहदान, जीवनदान समाजसेवी संस्था व दधीची अवयवदान प्रचारक संघ या संस्थांच्या संपर्कात असतात व वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात। निलेश भाई यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला हा देशातील सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, असं प्रतिपादन सोलापूरचे कार्यकर्ते योगीन गुज्जर यांनी व्यक्त केले।